प्रेज लॉर्ड. आता नवीन विषय आपण शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव सर्वांनी लिहून घ्या. आजचा आपला विषय आहे सुज्ञतेने चालणाऱ्यांचा बचाव होतो. आजचा आपला विषय आहे सुज्ञतेने चालणाऱ्यांचा बचाव होतो. आता ह्या जगामध्ये आपण पाहतो की अनेक लोकांची अशी इच्छा असते की त्यांना सुरक्षा प्राप्त व्हावी, किंवा ह्या जगामध्ये आपण पाहतो की लोकांची इच्छा ही असते की ज्या वेळेला आपण संकटामध्ये पडतो त्यावेळेला त्या संकटामधून आपला जो आहे बचाव व्हावा. पण खऱ्या अर्थाने लोक संकटात पडल्यानंतर त्यांचा बचाव होत नाही, त्या उलट त्या संकटामध्ये ते पडलेले आहे ना ते त्यांच्यावर हावी होऊन त्यांचा नाश होतो. पण जे लोक सुज्ञतेने चालतात, जे लोक सुज्ञतेने चालतात ना त्या लोकांचा बचाव होतो. आणि तो कशा प्रकारे हे आज आपण आजच्या विषयातून काय करणार आहोत, शिकणार आहोत. मग पहिल्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 1 टाका आणि लिहा, सुज्ञ माणूस देवावर भरोसा ठेवतो म्हणून त्याचा बचाव होतो. मुद्दा क्रमांक 1 लिहा, सुज्ञ माणूस देवावर भरोसा ठेवतो म्हणून त्याचा बचाव होतो. आता ह्या ठिकाणी हा जो मुद्दा आपण लिहिलेला आहे ह्या मुद्द्याशी संबंधित आपण वचन वाचणार आहोत आणि कोणीतरी नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि 5 ते 6 वचन वाचण्यासाठी मला मदत करा. नीतिसूत्रे 3रा अध्याय 5 आणि 6 वचन. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो नीतिसूत्रेकार जो आहे ना तो वचन 5 मध्ये असं म्हणत आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भरोसा ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. आता ज्या वेळेला आपण परमेश्वरावरती भरोसा न ठेवता आपल्या स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहतो त्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये संकटात जे आहे ना सापडत असतो. पण जर परमेश्वरावरती भरोसा ठेवला आणि आपण जर परमेश्वरासोबत जर चाललो तर परमेश्वर हा आपल्या मार्गामध्ये जे आहे ना खऱ्या अर्थाने तो आपला मार्गदर्शक होईल. आज ह्या जगामध्ये आपण वावरत असताना आपण आपल्या स्वतःला या गोष्टींची ओळख करून देणं गरजेचं आहे की आपल्या बुद्धीपेक्षा आपण परमेश्वरावरती जास्त जो भरोसा आहे, जो विश्वास आहे तो ठेवला पाहिजे. कारण आपली बुद्धी आपला बचाव करू शकत नाही. वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना तर वचन स्पष्टपणे सांगतं की माणसाला एक रस्ता सरळ दिसतो पण त्याच्या शेवटास मृत्यूपद फुटतात किंवा त्याच्या शेवटास मरण आहे. आपली बुद्धी ही आपल्याला सुरक्षित अशा प्रकारचं मार्गदर्शन जे आहे ना कधीही करू शकत नाही. आपल्याला सुरक्षित अशा प्रकारचं मार्गदर्शन प्राप्त व्हावं यासाठी आपण आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहणं सोडलं पाहिजे आणि परमेश्वर देव यावरती आपण अगदी मनापासून अवलंबून राहून जे आहे ना जीवन जगलं पाहिजे. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो ना त्यावेळेला एक व्यक्ती हा आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये आढळून येतो आणि ह्या व्यक्तीने स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहण्याऐवजी
देवावर विश्वास ठेवून अवलंबून राहणं जे आहे ना ते निवडलेलं होतं. आणि बघा, ज्या वेळेला हा व्यक्ती परमेश्वर देवावरती अवलंबून राहून जीवन जगत होता ना, त्यावेळेला परमेश्वर देवाने ह्या व्यक्तीला काही गोष्टी करण्यासाठी सांगितल्या आणि त्याने ज्या गोष्टी परमेश्वर देवाने त्याला करण्यासाठी सांगितलेल्या होत्या त्याप्रमाणेच त्याने त्या गोष्टी केल्या असल्या कारणामुळं त्याचा बचाव जो आहे तो झालेला होता. बघा, कोणीतरी उत्पत्तीचे पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 22 वाचण्यासाठी मदत करा. वचन 22. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. व्हेरी गुड. वचन सांगत आहे की नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. लक्ष द्या. आता ह्या वचनातून आपल्याला हे पाहायला भेटतं की परमेश्वर देवावरती अवलंबून राहून नोहाने त्या सर्व गोष्टी केल्या असल्या कारणामुळं नोहाचा त्या ठिकाणी त्याच्या परिवारासह जे आहे ना बचाव झालेला होता. आणि कोणत्या गोष्टींपासून नोहाचा बचाव झाला ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवण्यात आलेल्या आहेत. आता नोहा हा एक सुज्ञ व्यक्ती होता आणि त्याची सुज्ञता ही आपल्याला वचन 22 मधून जे आहे ती दिसून येते. आणि ती सुज्ञता जर काय आहे तर तीही आहे की देवाने त्याला जे काही सांगितलं होतं ना ते त्याने केलेलं होतं. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो तर पवित्र शास्त्रातील प्रत्येक गोष्ट ही आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या अनुषंगातून काहीतरी गोष्टी आपल्याला शिकवत असते, सांगत असते. आणि ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात, ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात त्या गोष्टींप्रमाणे ज्या वेळेला आपण तंतोतंत करतो त्यावेळेला आपण देवाला हे दाखवत असतो की देवा, आम्ही तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून चालत आहोत. आणि तुमचं विश्वास ठेवून चालणं हे तुमच्या सुज्ञतेला जे आहे ना ते दर्शवत असतं. लक्ष द्या, तुमची सुज्ञताच ही खऱ्या अर्थाने ही तुमचा बचाव करत असते. आणि तुमच्यामध्ये सुज्ञता ही कोणत्या गोष्टीला घेऊन असली पाहिजे तर तुमच्या ठाई असलेली जी बुद्धी आहे तिला घेऊन नाही. जर देवावरती भरोसा ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी पूर्णपणे देवाचं ऐकणं गरजेचं आहे. नोहाने ह्या ठिकाणी देवाचं ऐकलं आणि तसंच त्याने केलं. देवाचं जे काही त्याने ऐकलं तसंच त्याने केलं. आणि ते करत असताना त्याने स्वतःच्या बुद्धीचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये जाऊन वापर केलेला आपल्याला पाहायला भेटत नाही. लक्ष द्या, देवाची इच्छा काय माहिती का? आपला बचाव व्हावा. ह्या जगामध्ये कशा प्रकारे आणि कोणत्या प्रकारे आपल्याला समस्येचा, संकटाचा, त्रासाचा सामना करावा लागेल हे माहिती नाही. पण ज्या पण वेळेला तो करावा लागेल त्या वेळेला त्यापासून आपला बचाव व्हावा यासाठी आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवून जे आहे ना चालणं फार गरजेचं आहे. स्वतःच्या बुद्धीवरती आपण मुळीच अवलंबून राहू नये. मुळीच आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीवरती जे आहे ना अवलंबून राहू नये. ही गोष्ट आपल्याला यातून समजते. दुसरा क्रमांक लिहा, मुद्दा क्रमांक 2 टाका आणि लिहा, सुज्ञ माणूस वाईटापासून दूर राहतो म्हणून त्याचा बचाव होतो. मुद्दा क्रमांक 2 टाका आणि लिहा, सुज्ञ जो माणूस आहे तो वाईट गोष्टींपासून दूर राहतो आणि म्हणून त्याचा बचाव होतो. ज्या वेळेला आपण नीतिसूत्रेचं पुस्तक 14वा अध्याय आपण काढतो तर नीतिसूत्रेच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये आपल्याला वाईट गोष्टींपासून पळ काढणाऱ्या व्यक्तीचा कशा प्रकारे बचाव होतो त्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. पहा, कोणतरी वाचा. नीतिसूत्रे 14वा अध्याय आणि वचन 16 पहा. सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो, मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो. व्हेरी गुड. जो व्यक्ती सुज्ञ आहे, जो व्यक्ती सुज्ञ आहे तो व्यक्ती देवाचं भय धरून वाईट जे आहे ना सोडून देतो आणि त्या ठिकाणाहून तो पळ काढतो. लक्ष द्या, सुज्ञ व्यक्ती जो आहे ना देवाचं भय धरून वाईट जे आहे ना ते सोडून देतो आणि त्या वाईटापासून तो पळ काढतो. आणि लक्ष द्या,
त्याने परमेश्वराचं भय धरलं असल्या कारणामुळं परमेश्वराचं भय त्याला त्या वाईट गोष्टींपासून पळ काढण्याकरता शिकवतं. आणि एकदा का सुज्ञ माणूस हा परमेश्वराचं भय धरल्या कारणामुळं वाईट गोष्टींपासून पळ काढायला सुरुवात करतो, तसंच त्याचा त्या वाईट गोष्टींपासून बचाव होत असतो. आता आपला बचाव व्हावा म्हणून आपल्याला सर्वात पहिली गोष्ट काय करण्याची गरज आहे, तर देवाचं भय धरणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण देवाचं भय धरतो, आता कोणकोणत्या गोष्टींमध्ये आपण देवाचं भय धरलं पाहिजे हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत. परंतु पवित्र शास्त्र वाचल्यानंतर देखील आपल्याला ही गोष्ट समजते की कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आपण देवाचं भय धरलं पाहिजे. देव जो पवित्र आत्मा आहे ना, तो देखील आपल्याला ही गोष्ट शिकवतो की आपण कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये देवाचं भय जे आहे ते धरलं पाहिजे. लक्षात द्या, ज्या वेळेला आपण देवाचं भय धरतो ना, त्यावेळेला ते देवाचं भय आपल्याला वाईट गोष्टींपासून पळ काढण्याकरता सांगतं. आणि आपण ज्या वेळेला पळ काढतो ना, त्यावेळेला वाईट गोष्टींपासून आपला बचाव होत असतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अशाच प्रकारचा वाईट गोष्टींपासून देवाचं भय धरलं असल्या कारणामुळे पळ काढताना एक व्यक्ती दिसतो आणि त्याचं नाव आहे योसेफ. ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 39वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो ना, त्याचं 12 वचन पहा. उत्पत्तीचं पुस्तक 39वा अध्याय आणि वचन 12 काय म्हणत आहे आणि कशा प्रकारे. येस, वाचा. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, माझ्यापाशी नीज. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक तरुण पुरुष आहे आणि त्याचं नाव आहे योसेफ. लक्षात द्या, योसेफ या नावाचा अर्थ होतो वाईटापासून दूर राहणारा. योसेफ या नावाचा अर्थ होतो वाईटापासून दूर राहणारा. आणि बघा, योसेफ या ठिकाणी पोतिफराच्या घरामध्ये होता आणि पोतिफराने त्याच्यावरती जी काही जबाबदारी टाकलेली होती, तो अतिशय प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडत होता. आणि ती जबाबदारी पार पाडत असताना त्या ठिकाणी त्याला एका वाईट गोष्टीचा जो काही सामना आहे तो करावा लागला. आणि लक्षात द्या, त्या वाईट गोष्टींमध्ये अडकून स्वतःचा नाश होऊ नये यासाठी त्याने त्या वाईट गोष्टींपासून परमेश्वराच्या भयाच्या साहाय्याने पळ काढलेला आपल्याला पाहायला भेटलं. आणि वचन सांगत आहे ठिकाणी वचन 12 जेव्हा आपण वाचतो ना, तर ह्या ठिकाणी पोतिफराची जी पत्नी आहे तिच्याकडनं त्याला प्रलोभित जे आहे ते करण्यात आलेलं होतं. आणि कशा प्रकारचं प्रलोभन, तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, माझ्यापाशी नीच. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून पळून गेला. लक्ष द्या, देवाचं वचन ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगतं, जर आपला बचाव व्हावा अशी जर आपली इच्छा आहे तर आपण सुज्ञ बनणं गरजेचं आहे. आणि आपण सुज्ञ कशा प्रकारे बनू शकतो, तर नीतिसूत्र पुस्तकाच्या 14व्या अध्यायाच्या वचन 16 मध्ये सांगतं की परमेश्वराचं भय हे आपल्याला खऱ्या अर्थाने सुज्ञ जे आहे ते बनवत असतं. आणि ज्या वेळेला परमेश्वराचं भय हे आपल्या जीवनामध्ये येतं किंवा ज्या वेळेला आपण परमेश्वराचं भय धरतो, त्यावेळेला ते भय आपल्याला वाईट गोष्टींपासून पळ काढण्याकरता मदत करतं. आणि मग ज्या वेळेला आपण वाईट गोष्टींपासून पळतो ना, आपला बचाव होत असतो. लक्ष द्या, ह्या ठिकाणी हा जो योसेफ नावाचा व्यक्ती आहे ना, त्याचा बचाव त्या ठिकाणी झाला. त्याने त्या ठिकाणी पळ काढला. वचन स्पष्टपणे सांगतं की त्याने त्या ठिकाणी आपले जे वस्त्र आहे ना तिच्या हातामध्ये सोडून त्याने पळ काढला. त्याने कुठल्याही प्रकारे त्या प्रलोभनाला त्याच्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये जाऊन जागा दिली नाही. आपण देखील ह्या ठिकाणातून एक गोष्ट आजच्या संध्याकाळच्या वेळेला ही शिकू शकतो. ज्या वेळेला आपण देवाचं भय धरतो ना, तर ते देवाचं भय आपल्याला वाईट गोष्टींपासून पळ काढण्याकरता मदत करतं. आणि म्हणून देवाचं भय हे आपण धरणं गरजेचं आहे. आणि देवाचं भय हे आपल्या जीवनामध्ये कसं येईल, तर आपण रोज देवाचं जे वचन आहे ना ते वाचणं गरजेचं आहे. देवाचं जे वचन आहे ना ते वाचणं गरजेचं आहे. का? कारण देवाचं वचन वाचल्यानंतर आपल्याला हे कळतं की परमेश्वर देव हा नेमकी काय आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला हे कळतं ना, त्यावेळेला आपल्यामध्ये देव जो पवित्र आत्मा आहे ना, तो देवाविषयीचं भय निर्माण करतो. आणि मग आपला वाईट गोष्टींपासून जे आहे ना बचाव होत असतो. हे आपल्याला समजून येतं. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. मुद्दा क्रमांक 3,
सुज्ञ माणूस देवाचं वचन पाळतो म्हणून त्याचा बचाव होतो. मुद्दा क्रमांक 3 लिहा आजच्या विषयाचा. सुज्ञ माणूस देवाचं वचन पाळतो म्हणून त्याचा बचाव होतो. आणि लक्ष द्या, देवाचं वचन जर आपण रोज वाचत असू तर त्या देवाच्या वचनाप्रमाणे आपल्याला चालता यावं म्हणून आपल्याला देव जो पवित्र आत्मा वेळोवेळी त्याची आठवण करून देतो. आणि त्याची आठवण देव जो पवित्र आत्मा ही आपल्याला काय करून देतो, यासाठीच की आपण त्या देवाच्या वचनाचं पालन आपल्या वैयक्तिक जीवनात देवाबरोबरच्या आध्यात्मिक प्रवासात चालत असताना करावा. आणि बघा, नीतिसूत्रेकात मत्त्याचं पुस्तक, माफ करा, मत्त्याचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 24 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे 7व्या अध्यायाच्या 24 वचनामध्ये देवाचं जे काही वचन आहे ते कशा प्रकारे पाळलं जातं किंवा देवाचं वचन पाळणारा जो व्यक्ती आहे तो कशा प्रकारचा व्यक्ती बनतो हे त्यातून दिसून येतं. कोणतरी वाचा ते वचन, 24 वचन. जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल आणि आपले घर खडकावर बांधेल. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की ज्या वेळेला आपण देवाचं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे आपण चालतो त्यावेळेला ते देवाचं वचन आपल्याला खऱ्या अर्थाने सुज्ञ जे आहे ना करत असतं. किंवा आपण देवाचं वचन ऐकून ज्यावेळेस त्याप्रमाणे चालतो त्यावेळेला आपण सुज्ञ जे आहे ते बनत असतो. आणि सुज्ञता हा काय प्रकार आहे माहिती का? सुज्ञता आपल्याला खऱ्या अर्थाने योग्य ते डिसिजन घेण्याकरता मदत करत असते. सुज्ञता खऱ्या अर्थाने आपल्याला योग्य ती निवड करण्याकरता मदत करत असते. सुज्ञता खऱ्या अर्थाने आपल्याला धोके काय आहे हे समजण्याकरता मदत करते आणि त्या विरुद्ध सुरक्षित काय आहे हे समजण्याकरता मदत करते. आणि म्हणून देवाचं वचन वाचणारा जो व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने ह्या गोष्टींविषयीचं जे काही डेप्थ आहे ना ते कळतं. आणि म्हणून देवाचं वचन वाचलं पाहिजे. लक्ष द्या, देवाचं वचन आपण जुन्या करारामध्ये एक व्यक्ती नेहमी वाचायचा आणि तो व्यक्ती देवाचं वचन हा नेहमी वाचत असल्या कारणामुळं परमेश्वर देवाच्या वचनामुळे तो सुज्ञ झालेला होता. आणि न केवळ तो सुज्ञ झालेला होता, तो देवाचं वचन न केवळ वाचायचा परंतु तो त्या देवाच्या वचनाचं पालन देखील करायचा. आणि म्हणून परमेश्वर देव त्याला प्रत्येक युद्ध प्रसंगामध्ये यश द्यायचा, प्रत्येक युद्ध प्रसंगामध्ये. कारण त्याला खऱ्या अर्थाने कळलं होतं देवाचं वचन वाचण्याचं महत्व. त्याला खऱ्या अर्थाने कळलं होतं देवाचं वचन जे आहे ना ते पाळण्याचं महत्व त्याला कळालेलं होतं. आणि बघा, ज्या वेळेला आपण यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय आणि 7 आणि 8 वचन वाचतो ना तर त्या ठिकाणी देवाचं वचन वाचण्यासंदर्भात आणि देवाचं वचन हे पाळण्यासंदर्भात काय लिहिलं आहे पहा. मात्र तू खंबीर हो व खूप हिंमत धर आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवीकडे डावीकडे वळू नको म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर म्हणजेच तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती करेल. व्हेरी गुड. बघा, किती स्पष्ट आणि सटीकरित्या जे आहे ना ह्या ठिकाणी यहोशुआला सांगण्यात आलेलं आहे परमेश्वराकडनं. आणि काय म्हणतात माहिती का, वचन सांगत आहे की माझं सेवक मोशे ह्याने तुला दिलेलं नियमशास्त्र जे आहे ना ते सगळं काळजीपूर्वक पाळ. ते सोडू नको, उजवी डावीकडे वळू नको म्हणजे तू जाशील तिकडे तू यशस्वी होशील. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर यशस्वी होण्यासाठी आज लोक अनेक गोष्टी करतात. यशस्वी होण्यासाठी आज लोक अनेक गोष्टी करतात. पण तुम्हाला माहिती का, खऱ्या अर्थाने यशस्वी होण्याचा जो सर्वात चांगला उत्तम आणि बेस्ट मार्ग आहे ना
तो काय माहिती का? तो आहे देवाच्या वचनाचं पालन करणं. देवाचं वचन वाचणं आणि देवाच्या वचनाचं पालन करणं. लक्ष द्या, जर तुम्ही देवाचं वचन वाचलं आणि त्याप्रमाणे तुम्ही जर चालले तर तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही जिकडे जाल ना तिकडे तुम्ही यशस्वी व्हाल. वचन 8 म्हणत आहे, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. तुझ्या मुखी म्हणजे काय? तुम्हाला देवाची वचन ही पाठ असली पाहिजे. तुम्ही कुठेही जाल त्यावेळेला देवाचं वचन हे तुम्ही बोलत असले पाहिजे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही म्हणे पडणार नाही. तुम्हाला हिरव्यागार कुरणात बसवतो, तुम्हाला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो. जी वचनं तुम्ही पाठ केली ती बोलत चला. हो, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा बुस कोणास प्रगट झाला आहे. तो त्यापुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हते. बोलत चला, देवाचं वचन पाठ करा. आकाश देवाच्या महिमावर नेते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते, दिवस दिवस संवाद साधतो. हो, देवाचं जे वचन आहे ना हे बोलत चला. जितकं तुम्ही देवाचं वचन पाठ कराल आणि जितकं तुम्ही देवाचं वचन सदैव बोलत राहाल ना, लक्ष द्या, वचन स्पष्टपणे सांगतं की त्या देवाच्या वचनाच्या पाठांतरामुळं देवाचं वचन बोलत असल्या कारणामुळं तुमचा मार्ग सुखाचा होईल आणि तुम्हाला यश प्राप्ती घडेल. वचन सांगत आहे त्यात जे काही लिहिलं आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती होईल. जर तुम्हाला यश प्राप्ती जर खऱ्या अर्थाने जर पाहिजे आहे तर मग तुम्हाला देवाचं वचन हे पाळणं गरजेचं आहे. देवाचं वचन हे वाचणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाप्रमाणे चालणं गरजेचं आहे. तर तुम्हाला यश प्राप्ती होईल. तर जिकडं कुठं तुम्ही जाल ना तिकडं तुमचं जाणं हे यशस्वी होईल. निराशा तुमच्या जीवनात येणार नाही. जे काही काम तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे ना ते सिद्धीच जाईल. हो, यहोशुआ हा देवाच्या वचनाचं मनन करणारा व्यक्ती होता. यहोशुआ हा देवाचं वचन वाचणारा व्यक्ती होता. यहोशुआ देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा व्यक्ती होता आणि म्हणून त्याने सर्व युद्धामध्ये जे आहे ना यश मिळवलं होतं आणि त्याला ते यश परमेश्वर देवाने दिलेलं होतं. आणि म्हणून यहोशुआ हा शेवटच्या अध्यायामध्ये असं लिहितो, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. लक्ष द्या, आपला बचाव व्हावा अशी जर आपली इच्छा असेल तर आपला बचाव व्हावा याकरता आपल्याला काय करायचं आहे तेच जे यहोशुआने केलं. कारण परमेश्वर देवाने त्याला तेच करण्यासाठी सांगितलं. आज देखील परमेश्वर देव आपल्याला तेच करण्यासाठी सांगत आहे जे यहोशुआने केलं. आणि यहोशुआला ज्या प्रकारे यश प्राप्ती झाली ना त्याच प्रकारे आपल्याला देखील यश प्राप्ती होईल. ज्याप्रमाणे यहोशुआचा मार्ग सुखाचा झाला ना त्याचप्रमाणे आपला मार्ग देखील सुखाचा होईल. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4, सुज्ञ माणूस प्रार्थनेत स्थिर राहतो म्हणून त्याचा बचाव होतो. सुज्ञ माणूस हा प्रार्थनेमध्ये स्थिर राहतो म्हणून त्याचा बचाव होतो. लक्ष द्या, आपला बचाव व्हावा म्हणून आपण नित्य नियमाने प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थना कशासाठी? आपल्याला ज्या कोणत्या पण गोष्टीची उणीव आहे ना ती प्रार्थनेच्या द्वारे देवाला कळवणं, देवाला सांगणं. मग परमेश्वर देव हा त्या उणीवा काय करतो माहिती का आपल्या जीवनातल्या भरून काढत असतो. बघा, याकोबाचं जे पत्र आहे ना, याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि वचन 5 कोणीतरी वाचा. त्या ठिकाणी कशा प्रकारची प्रार्थना ही आपण केली पाहिजे म्हणजे आपण आपला बचाव होईल या संदर्भात काय लिहिले पहा. जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, देवाचं वचन हे सांगतं की जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने, जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने देवाजवळ ते मागावे.
ते त्याला मिळेल. लक्ष द्या. आता ज्ञानाची गरज खऱ्या अर्थाने आपल्याला का आहे माहिती का? कारण आपला बचाव व्हावा. कशापासून? त्या सर्व हानिकारक गोष्टींपासून. आणि आपला बचाव हा व्हावा यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि प्रार्थनेमध्ये आपण परमेश्वर देवाकडं काय मागितलं पाहिजे, तर ते ह्या ठिकाणी याकोब लिहित आहे आत्म्याच्या प्रेरणेने. देव जो आत्मा याच्या प्रेरणेने याकोब या ठिकाणी लिहित आहे की जर तुम्ही ज्ञानाने येऊन असाल तर तुम्ही परमेश्वराकडे मागितलं पाहिजे. का? कारण परमेश्वराचं जे ज्ञान आहे ना, ते परिपूर्ण ज्ञान आहे. आणि हेच ज्ञान शलोमोन राजाने परमेश्वर देवाकडे मागितलं होतं. हेच ज्ञान शलोमोन राजाने परमेश्वर देवाकडे मागितलं होतं त्याच्या प्रजेचं व्यवस्थितपणे जे आहे संगोपन करण्याच्या अनुषंगाने. आणि लक्ष द्या, शलोमोन हा परमेश्वर देवाच्या ज्ञानाच्या साह्यानेच त्या 2 स्त्रियांमध्ये चालू असलेला जो वाद आहे ना मुलांचा, तो देखील सोडवतो. पक्षपात कुणावरती होऊ देत नाही, अन्याय कुणावरती होऊ देत नाही. योग्य तो न्याय त्या देवाच्या ज्ञानाच्या साह्याने जे आहे ना शलोमोन करताना दिसून तर. मग लक्ष द्या, जर तुम्ही देवाकडे जर प्रार्थना केली, जर तुम्ही प्रार्थना करणारे व्यक्ती जर असाल तर तुम्हाला परमेश्वर देव त्याच्या ज्ञानाने भरल. आणि ज्ञान काय करा माहिती का? परमेश्वर देवाचं ज्ञान जे तुमच्या ठाई आहे ते काय करा माहिती का? ते तुम्हाला वाईट गोष्टींपासून सुरक्षित ठेवा. वाईट गोष्टींपासून ते ज्ञान तुमचा बचाव करा. हो, ते ज्ञान वाईट गोष्टींपासून तुमचं जे आहे ना बचाव करा. बघा, पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना, दानिएलाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि वचन 10, तर दानिएल हा दररोज जे आहे ना देवाकडं दिवसातून 3 वेळेस प्रार्थना जे आहे ना करत असायचा. आणि तो देवाकडे प्रार्थना करत असल्या कारणामुळं त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की त्याला अनेक संकटांचा सामना करायला लागला. पण त्या प्रत्येक संकटामधून त्याचा बचाव जो आहे ना तो करण्यात आलेला होता. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी 6वा अध्याय 10 वचन वाचा. या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या येरुशलेमच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. व्हेरी गुड. दिवसातून 3 वेळेस त्याने आपली खिडकी उघडून जी येरुशलेमच्या दिशेने होती त्याने काय केलं माहिती का? देवाकडे प्रार्थना केली. आणि त्याचा हा नित्यक्रम होता. आणि लक्ष द्या, त्याने प्रार्थना करणं हे कधीही त्याच्या जीवनामध्ये सोडलं नाही. तो न चुकता दिवसातून नित्य नियमाप्रमाणे 3 दिवस प्रार्थना करत असायचा. आणि मग त्याच्या जीवनामध्ये अशा काही प्रसंगाला त्याला सामोरं जावं लागलं, तर त्या प्रसंगातून देखील त्याचा बचाव जो आहे ना त्याने नित्य नियमाने दिवसातून 3 वेळेस केलेल्या प्रार्थनेमुळं परमेश्वर देवाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि बघा वचन सांगत आहे की दानिएलाला जे आहे ना सिंहाच्या गुहेमध्ये जे आहे ते टाकण्यात आलेलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलला टाकण्यात आल्यानंतर सिंहाची तोंड जी आहे ना परमेश्वर देवानी बंद केलेली होती. बघा कोणीतरी वचन वाचा, कोणीतरी वचन वाचण्याची मला मदत करा. वचन 16. त्याचवर राजाज्ञेवरून दानिएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडविल. व्हेरी गुड. आणि त्यानंतर 18 पासून पुढे वाचायला सुरुवात करा. नंतर राजा आपल्या महालात गेला. त्याने ती रात्र उपाशीच काढली. त्याच्या समोर वाद्य आणली नाही. त्याची झोप उडाली. मग राजा मोठ्या पहाटे सोडून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन टोकस्वराने ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाचा सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय? दानिएल राजाला म्हणाला, महाराज चिराई असा, माझ्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहे. त्यांनी मला काही एक उपद्रव न करता, कारण त्या देवासमोर मी निरापराधी ठरलो व महाराज आपलाही मी अपराध केला नाही. व्हेरी गुड.
बघा दानिएल काय सांगत या ठिकाणी. दानिएल म्हणत आहे की महाराज, माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली. ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करताना, प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. ज्यावेळेला तुम्ही प्रार्थना करताना, तर तुमची प्रार्थना ही तुम्हाला तुमच्या संकटामधून बाहेर काढण्याकरता जे आहे ना कार्य करत असते. नित्य नियमाने 3 वेळेस गुडघे टेकून प्रति दिवशी प्रार्थना करणारा व्यक्ती दानिएल हा त्या राजाला सिंहाच्या गुहेतून बोलत आहे की महाराज, मी आपला काही अपराध केला नाही आणि मी देवाचाही काही अपराध केला नाही. माझ्या देवाने मला सिंहाच्या गुहेतून जे आहे ना, सिंहाच्या तावडीतून जे आहे ना, आपला दिव्यदूत पाठवून काय केलं माहिती का, सोडवलं आहे. त्याचं तोंड बंद केलं. आणि ज्यांनी दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं ना, त्यांचं काय झालं माहिती का, बघा वचन 24 वाचा. वचन 24 त्यांचं काय झालं पहा. तेव्हा ज्या माणसाने दानिएलवर आरोप आणला होता त्यांना राजआज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्याच्या बायका मुलांना सिंहाच्या गुहेत टाकले. तेव्हा ते सिंहाच्या तडाख्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहोचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांना त्यांनी चुराडा केला. सिंहाच्या गुहेच्या तळाला पोहोचण्या अगोदरच त्यांनी काय केलं, त्यांच्या सर्वांच्या हाडांचा चुराडा केला. बरं कुणाला टाकलं तिथे, एकट्याला. वचन सांगत आहे की ज्यांनी दानिएला विरुद्ध षड्यंत्र केलं होतं त्यांना आणि त्यांच्या मुला बाळांना देखील, बायकांना देखील. लक्ष द्या, तुमचा बचाव व्हावा अशी जर तुमची इच्छा आहे तर मग तुम्ही सुज्ञ बनलं पाहिजे. आणि सुज्ञ खऱ्या अर्थाने काय माहिती का, सुज्ञता ही काय माहिती का, प्रार्थना करणं आहे. खऱ्या अर्थाने सुज्ञता काय माहिती का, खऱ्या अर्थाने सुज्ञता ही प्रार्थना करणं आहे. आणि म्हणून दिवसातून 3 वेळेस का होईना प्रार्थना करत चला. ज्यावेळेस म्हणतो प्रार्थना करणं, त्यावेळेला खूप लांब लचक नाही, पण तुम्हाला जितकी पण वेळ ती करूशी वाटेल तितक्या वेळ दिवसातून 3 वेळेस का होईना प्रार्थना करण्याचा निश्चय करा. प्रार्थना करा आणि लक्ष द्या, कितीही संकट आलं, कितीही परमेश्वर त्याचं स्वर्गदूत पाठवून तुमचं संरक्षण करा. देवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देतो.